राज ठाकरेंच्या बातमीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गुढीपाडवा मेळावा आज शिवतीर्थावर पार पडणार आहे। गुढीपाडवा मेळावा आणि लोकसभा निवडणुका असं समीकरण जुळून आल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार, कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राज ठाकरेंनी अलीकडेच दिल्लीत अमित शहांची भेट घेतली होती। या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत जाणार का या चर्चांना उधाण आले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली। दरम्यान शिवाजी पार्कवरून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवरती मनसेचा होतोय आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतीये। मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसेचे पदाधिकारी मनसैनिक जे आहेत ते शिवाजी पार्कवरती येतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतलेली होती। त्या भेटीनंतर कुठलीही भूमिका राज ठाकरेंनी स्पष्ट केलेली नाहीये। असे विविध प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत, त्याचबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पडलेले आहेत। त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका ही काय असणार आहे, राज ठाकरे कशा पद्धतीने भूमिका मांडतायत तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी विरोधात राज ठाकरेंनी प्रचार केलेला होता। 19 मध्येही त्याच पद्धतीने प्रचार केलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे आता राज ठाकरेंची भूमिका काय असणार आहे। वेळोवेळी राज ठाकरे भूमिका बदलत असले तरी आजची भूमिका लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे राज ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्श